नमस्कार मित्रांनो, एस.आर. क्रिएशन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे ती खरी आहे की खोटी हे मला माहिती नाही. साधारण 17 वर्षापूर्वी ही कथा मी कोणाकडून तरी ऐकली होती आणि ती माझ्या मनात घर करून बसली आहे. आज तीच गूढ कथा मी माझ्या शब्दात तुमच्यासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. ज्यांनी मला ही कथा सांगितली त्यांच्या मते एका सायंटिस्टने ही कथा आपल्या पुस्तकात लिहिली होती. ही कथा त्या सायंटिस्टच्या आणि त्याच्या मित्राच्या आयुष्यावर त्यांच्यासोबत घडलेल्या वास्तविक घटनांवर आधारित असल्याचं म्हटलं जात होतं. ही कथा त्या काळातील आहे जेव्हा मोबाईल नव्हते आणि संवादाचं साधन फक्त लँडलाईन होतं. अर्थात ही कथा आज मी फक्त एक कथा म्हणून सादर करत आहे. जर ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्याशी मिळतीजुळती वाटली तर तो केवळ एक योगायोग समजावा. चला तर मग अनुभवूया हा काळाचा आणि नियतीचा न उलगडलेला रहस्याचा प्रवास. काळाचा गोठलेला प्रवास. अनिकेत त्याच्या आलिशान घरामध्ये आरशासमोर उभा राहून ऑफिसला जाण्यासाठी केस विंचरत होता. तितक्यात त्याच्या लँडलाईनवर रिंग वाजली आणि त्याच्या केसातून फिरणारा कंगवा अचानक थांबला. हॉलमधून गौरीने हाक मारली. अहो, ऐकलत का? कोणीतरी विकास नावाचा तुमचा मित्र फोनवर आहे. विकास हे नाव कानावर पडताच अनिकेतच्या हातातील कंगवा जमिनीवर आदळला. 20 वर्ष उलटून गेली होती त्या घटनेला. ज्या मित्राला जगाने मृत मानले होते, ज्याचा शोध घेण्यासाठी अनिकेतने पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले होते, तो आज अचानक फोनवर कसा? अनिकेतने थरथरत्या हाताने फोन कानाला लावला आणि पलीकडून तोच ओळखीचा तरुण आवाज आला. वैष्णवी देवीच्या मंदिराचा तो निर्जन बीच, जिथे कधी काळी त्यांच्या मैत्रीचे हास्य घुमायचे, तिथे आज एक अनाकालनीय रहस्य त्यांची वाट पाहत होते. अनिकेत जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. अनिकेत स्वतः आता 40 वर्षाचा होता. त्याला 2 लहान मुलं होती. मुलगी 10 वर्षाची आणि मुलगा 8 वर्षाचा. त्याच्या चेहऱ्यावर संसाराच्या जबाबदाऱ्याच्या रेषा उलटल्या होत्या. पण त्याने जेव्हा बीचवर पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण दगडावर बसलेला विकास आजही तसाच 20 वर्षाचा तरुण दिसत होता. जणू त्याच्यासाठी काळ 20 वर्षापूर्वी गोठून गेला होता. त्याने अंगात तोच निळा टी-शर्ट घातला होता जो घालून तो 20 वर्षापूर्वी बेपत्ता झाला होता. अनिकेत आणि विकास एकाच वयाचे होते. मग अनिकेत 40 वर्षाचा आणि विकास आजही फक्त 20 वर्षाचा हे कसं शक्य आहे? अनिकेत थोडा घाबरलाच आणि म्हणाला, तू मुळीच बदलला नाहीस. तुझं वय अजूनही 20च आहे. हे कसं शक्य आहे? अनिकेतच्या प्रश्नांवर विकासने फक्त एक गूढ स्मित केले आणि म्हणाला, अनिकेत, तुला विश्वास पटणार नाही, पण हे खरे आहे. तुझ्यासाठी जरी काळ बदलला असेल, तुझं वय वाढत असेल, पण माझ्यासाठी मात्र वेळ तिथेच थांबून राहिला आहे. अनिकेत शॉक होऊन म्हणाला, विकास, काय बोलतोयस तू हे? तुला तरी पटतंय का? हे कसं शक्य असू शकतं? तू कोण आहेस? तू नक्की विकासच आहेस की दुसरा कोणी? विकास म्हणाला, अनिकेत, तू तुझ्या मित्राला ओळखत नाहीस? बघ ना, मीच आहे, तुझा जीवाभावाचा मित्र विकास. मला वाटलंच होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, म्हणूनच मी तुला इथे बोलवलं आहे. अनिकेतला वाटलं की हा विकासचा आत्मा तर नाही ना. तो घाबरत म्हणाला, विकास, तू जिवंत आहेस ना? तेव्हा विकासने आपला हात अनिकेतच्या हातावर ठेवला आणि म्हणाला, बघ, तुला काय वाटतंय? अनिकेतला धक्काच बसला, कारण विकासच्या नाडीचे ठोके न चालू होते आणि तो साक्षात समोर उभा होता. पण हे कसं शक्य आहे की तो अजूनही 20 वर्षाचाच आहे? अनिकेतचं डोकं चालेनासं झालं. त्याने विचारलं, विकास, नक्की काय झालं आहे तुझ्यासोबत? मला सांगशील का? विकास हसून म्हणाला, हो सांगतो. तर ऐक, तुला आठवतंय आपण लहानपणीचे मित्र आणि आपलं वयही एकच आहे. हे सगळं सुरू झालं आपल्या कॉलेजपासून. तिथूनच एका अशा प्रवासाचा उलगडा झाला जो विज्ञानाच्या पलीकडचा आणि काळाचा थरकाप उडवणारा होता. विकासने सांगायला सुरुवात केली तेव्हा समुद्राच्या लाटांचा आवाज जणू पार्श्वसंगीत वाटत होता. तुला आपले सायन्सचे प्रोफेसर आठवतात?
ते म्हणायचे की हे विश्व एकटं नाही आहे. जसे आपण इथे बसलो आहोत तसेच अनंत विश्वांमध्ये पॅरलल युनिवर्स आपली दुसरी रूपं जगतायत. कुठे आपण अजून जन्मलो नसू तर कुठे आपण म्हातारे झालो असू. मला तेव्हा ते स्वप्न वाटायचं, पण आज मी ते प्रत्यक्ष जगलोय. विकासचा आवाज गंभीर झाला आणि कथेचा पहिला मोठा फ्लॅशबॅक सुरू झाला. 20 वर्षापूर्वीचे ते दिवस, कॉलेजचा कट्टा आणि त्या कट्ट्यावरती ती सुंदर मुलगी निधी. पुण्याच्या एका नामांकित कॉलेजचा तो पहिला दिवस होता. अनिकेत अगदी साधा, अभ्यासू आणि स्वप्ना मुलगा, तर विकास म्हणजे कॉलेजचा हँडसम आणि फेमस बॉय. प्रत्येक गोष्टीत उथळ पण मैत्रीत एकदम पक्का. दोघेही कॅन्टीनच्या बाहेर बाकावर बसले होते. अनिकेत आपल्या सायन्सच्या जाडजूड पुस्तकात डोकं खुपसून बसला होता, तर विकास येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे बघून कमेंट्स पास करत होता. इतक्यात समोरून पांढरा कुर्ता आणि निळी जीन्स घातलेली एक मुलगी चालत आली. तिचे मोकळे केस वाऱ्यावर उडत होते आणि हातात काही नोट्स होत्या. ती होती निधी. विकासने तिला पाहून शिट्टी वाजवली, पण निधीने त्याच्याकडे असं काही रागाने पाहिलं की विकासची बोलतीच बंद झाली. पण त्या दिवशी त्याला क्षणार्धात जाणीव झाली की हीच ती मुलगी आहे जिच्यासाठी त्याचे हृदय धडधडू लागले आहेत. आणि त्या दिवशी एका छोट्याशा वादातून या तिघांची ओळख झाली. तिचे रूपांतर पुढे घट्ट मैत्रीत होणार होते. कॉलेजच्या दिवसात विकास आणि अनिकेत नेहमीच एकत्र असायचे. एकदा केमिस्ट्री लॅबमध्ये प्रॅक्टिकल सुरू असताना विकासने गंमत म्हणून अनिकेतच्या बीकरमध्ये चुकीचे केमिकल टाकले. क्षणात ते मोठा धूर झाला आणि संपूर्ण लॅबमध्ये धुवाधार वातावरण निर्माण झाले. प्रोफेसर ओरडत बाहेर आले, पण अनिकेतने मोठ्या हुशारीने तो दोष विकासवर न टाकता स्वतःवर घेतला. निधी तिथेच उभी होती. तिने हे सर्व पाहिले. तिला अनिकेतची ती निरागस खोड आवडली आणि विकासची घाबरलेली अवस्था पाहून ती हसल्याशिवाय राहू शकली नाही. त्या धुराच्या लोटात त्या तिघांच्या मैत्रीचा केमिकल लोचा खऱ्या अर्थाने सुरू झाला. लायब्ररी म्हणजे अनिकेतसाठी अभ्यासाचे ठिकाण होते, तर विकाससाठी झोपण्याचे. पण जेव्हापासून निधी तिथे येऊ लागली तेव्हापासून ते दोघेही नियमित हजेरी लावू लागले. विकास निधीच्या समोरच्या टेबलवर बसून तासनतास तिला चोरून बघायचा. एकदा निधीने त्याला पकडले आणि विचारले, काय बघतोयस मगापासून? विकासची बोबडी वळली. तो म्हणाला, काही नाही, तुझ्या मागे असलेल्या त्या पॅरलल युनिवर्सच्या पुस्तकाचं नाव वाचत होतो. निधी हसली आणि म्हणाली, ते पुस्तक माझ्याकडे आहे. तुला हवं असेल तर मी ते वाचायला देते तुला. अनिकेतने बाजूला बसून हळूच कोपर मारली आणि बुजबुजला, बेटा विकास, पोरींकडे सोडून पुस्तकांकडे लक्ष दे. विकासला निधी आवडली होती म्हणून त्याने पुस्तक वाचायचा इंटरेस्ट नसतानाही तिच्याकडून पुस्तक घेतले आणि निथून त्यांची चांगलीच मैत्री जमली. एकदा त्यांच्या कॉलेजची सहल लोणावळ्याला गेली होती. पावसाळी हवा, धुक्याने वेढलेले डोंगर आणि हातात वाफाळलेला चहा. बसमध्ये गाण्याच्या भेंड्या खेळताना अनिकेतने मुद्दाम विकासला रोमॅन्टिक गाणे गायला लावले. विकासने निधीकडे बघत पल पल दिल के पास गायले. निधीला त्याचे संकेत समजत होते, पण ती काहीच बोलत नव्हती. भुशी डॅमवर सर्वजण मजा करत होते. तेवढ्यात पाण्यात भिजताना अचानक निधीचा पाय सटकला आणि ती थेट खाली पाण्यात पडली. ती पूर्ण घाबरलेली होती, पण तिला वाचवण्यासाठी विकासने लगेच आपला हात पुढे केला. त्या स्पर्शात एक वेगळीच वीज होती, जी अनिकेतने दुरून पाहिली आणि त्याला समजले की आपला मित्र आता पूर्णपणे प्रेमात पडला आहे. निधीला बाहेर काढल्यावर विकासने तिला उचलून डॅमच्या किनाऱ्यावर आणले. ते दोघे एकमेकांकडेच बघत होते. दोघांच्या मनात एकमेकांबद्दलच्या भावना आता स्पष्ट दिसत होत्या. लोणावळ्याला मनसोक्त एन्जॉय करून मग ते ट्रिपवरून परत आले. आता त्या तिघांची मैत्री खूप घट्ट झाली होती आणि कॉलेजचा कट्टा हे त्या तिघांचे हक्काचे ठिकाण होते. तिथे बसून ते तासनतास भविष्याबद्दल बोलायचे. निधीला मोठी बिझनेसमॅन व्हायचे होते, तर विकासला सायंटिस्ट. अनिकेत म्हणायचा, अरे तुम्ही काहीही व्हा, मी तुमच्या दोघांच्या लग्नात जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट घेईन. यावर विकासने अनिकेतला जोरात मारले आणि निधी लाजेने लाल झाली. याच कट्ट्यावर विकासने पहिल्यांदा प्राध्यापकांच्या त्या पॅरलल युनिवर्स थिअरीबद्दल चर्चा केली होती.
त्याला काय माहिती होतं की हेच विज्ञान पुढे त्यांच्या आयुष्याचा शाप ठरणार आहे. गॅदरिंगच्या वेळी डान्स कॉम्पिटिशन होती. अनिकेतने आग्रह धरला की विकास आणि निधीने रोमॅन्टिक सॉन्गवर कपल डान्स करावा. प्रॅक्टिस करताना विकासचा पाय सतत घसरत होता, कारण त्याला नीट डान्स जमत नव्हता. पण निधीने त्याला सावरले. तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, टेन्शन घेऊ नकोस विकास, मी आहे ना, मी शिकवते तुला डान्स आणि तुझी प्रॅक्टिसही करून घेते. प्रॅक्टिस संपल्यावर जेव्हा ते आपापल्या घरी जातात, त्या रात्री विकासला झोप लागली नाही. त्याला वाटते की आयुष्याची ही प्रॅक्टिस अशीच कायम सुरू राहावी आणि निधीचा हात त्याच्या हातात असाच कायम असावा. विकासने अनिकेतला सांगितले की त्याचं निधीवर खूप प्रेम आहे, पण तो तिला कसं सांगेल हे त्याला कळत नव्हतं. अनिकेत म्हणाला, तू टेन्शन नको घेऊस, मी आहे ना, मी करतो काहीतरी. एके दिवशी अनिकेतला जाणीव झाली की निधीसुद्धा विकासकडे एका वेगळ्या नजरेने बघते. म्हणून त्याने ठरवले की तो या दोघांना एकत्र आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. त्याने निधीला एकांतात गाठले आणि विकासबद्दल त्याच्या मनातील प्रेमाबद्दल सांगितले. तो म्हणाला, निधी, विकास जरी कॉलेजमध्ये प्लेबॉय म्हणून ओळखला जातो, पण तो मनाने खूप चांगला आहे आणि त्याचं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. मला माहिती आहे तुझं पण त्याच्यावर प्रेम आहे. विकास तुला बोलायला घाबरतोय, म्हणून मी त्याचा मोठा भाऊ म्हणून तुला आज मी हे सांगतोय. अनिकेतचा हा मोठा भाऊ म्हणून घेतलेला निर्णय या प्रेमकथेला एक नवीन वळण देऊन गेला. निधीने तेव्हा त्याला काही सांगितले नाही, पण तिच्या मनातही विकाससाठी काहीतरी होते. आता फायनल इयरच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. निधी हुशार होती, पण विकास पास होण्याची शक्यता कमी होती. म्हणून अनिकेतने रात्रभर जागून विकासला शिकवले आणि निधीने त्याच्यासाठी डब्बा आणला. त्या रात्री कॉफीचे मग रिकामे होते आणि पुस्तकांचे ढीग वाढत गेले. अभ्यास करता करता निधी विकासच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली. तेव्हा विकासला जगातील सर्वात मोठे सुख मिळाल्यासारखे वाटले. त्याने ठरवले की परीक्षा संपली की तो निधीला लग्नासाठी विचारणार. कॉलेजचा शेवटचा दिवस होता. फेअरवेल पार्टी सुरू होती. विकासने धाडस एकवटले आणि निधीला कॉलेजच्या टेरेसवर नेले. अनिकेतने आधीच सजावट करून ठेवली होती. गुलाबाचे फूल हातात घेऊन विकास गुडघ्यावर बसला आणि त्याने विचारले, निधी, तू माझ्या आयुष्याचा भाग बनशील का? निधीच्या डोळ्यात पाणी आले. तिने होकार दिला आणि अनिकेतने दुरून फटाके वाजवले. तो क्षण त्यांच्यासाठी जणू तिथेच थांबला होता. कॉलेज संपले आणि आता प्रत्येकाला आपापल्या घरी जायचे होते. विकास आणि निधीचे नाते आता त्यांच्या घरात पोहोचले होते. त्या दोघांच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी अनिकेतने दोन्हीकडच्या घरच्यांना मनावलं होतं आणि आता साखरपुड्याची तारीख ठरली. अनिकेतने जबाबदारी घेतली की तो सर्व व्यवस्था पाहणार. पण निरोप घेताना विकासच्या मनात एक अनामिक भीती होती. त्याला वाटत होते की काहीतरी वाईट घडणार आहे. निधीने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, घाबरू नकोस, आपण फक्त 15 दिवसात पुन्हा भेटणार आहोत आपल्या साखरपुड्याला. तो दिवस या तिघांच्या कॉलेज लाईफचा शेवटचा होता आणि एका भयानक भविष्याची सुरुवात. आणि आज तो दिवस उजाडला, ज्याची विकास आणि निधीने गेली 2 वर्ष आतुरतेने वाट पाहिली होती. घरामध्ये लगबग सुरू होती आणि सुवासिक फुलांचा वास, पाहुण्यांची वर्दळ आणि साखरपुड्यांच्या अंगठ्यांची ती चमक, सगळं काही स्वप्नवत होतं. पण विकासच्या मनाच्या कोपऱ्यात त्याला काहीतरी खूप महत्त्वाचं सुटत आहे असं भासत होतं. पण त्याने ते मनाचे भ्रम समजून ते विचार तिथेच सोडून दिले. विकास आपल्या खोलीत तयार होत होता. त्याने आपली गडद निळी शेरवानी बाहेर काढली, जी खास साखरपुड्यासाठी त्याने शिवून घेतली होती. नेमकी त्याच वेळी एक विचित्र गोष्ट घडली. त्याच्या शेरवानीचं मधलं बटन अचानक तुटलं आणि ती जमिनीवर कुठेतरी गळून पडलं. विकासने ते शोधायला सुरुवात केली. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली, पण ते बटन जणू हवेत विरघळून गेलं होतं. अनिकेत बाहेरून ओरडला, विकास, लवकर आवर, मुहूर्त निघून चाललाय. निधीच्या घरचे तिकडे वाट पाहतायत. आपल्याला 200 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. विकास गोंधळला, म्हणाला, अनिकेत, शेरवानीचं बटन सापडत नाही रे, तो ओरडून सांगत होता. त्या एका बटनाच्या शोधात अर्धा पाऊण तास कसा निघून गेला हे त्याला कळालंच नाही.
सर्व लोक तयार होऊन आपापल्या गाडीत जाऊन बसले होते, पण विकास मात्र त्या एका बटनामुळे अजूनही तिथेच अडकून राहिला होता. शेवटी त्याने कसं तरी मॅनेज केलं आणि ते निघाले. पण नियतीने आपला फास आवळायला सुरुवात केली होती. उशिरा निघाल्यामुळे रस्त्यात ट्रॅफिक मिळालं. दुसरीकडे निधीच्या गावी परिस्थिती गंभीर होती. निधीच्या घरी सर्वजण नवरदेवाची वाट बघत होते आणि निधीला विचारत होते की नवरदेवाकडची मंडळी एवढा उशीर का करत आहेत. साखरपुड्याचा मुहूर्त टळून जाईल, त्यांचा अजून पत्ता नाही. निधीला आता टेन्शन येऊ लागलं, पण तिच्या घरात लँडलाईन नव्हता. विकाससोबत कसा कॉन्टॅक्ट करायचा हे तिला कळत नव्हतं. शेवटी अस्वस्थ झालेल्या निधीला राहावलं नाही आणि कोणालाही घरात न सांगता गुपचूप आपल्या घराच्या समोर रस्त्यापलीकडच्या दुकानात फोन करण्यासाठी निघाली. तिने विकासच्या घरी लँडलाईनवर कॉल लावला. विकास, कुठे आहात तुम्ही? किती उशीर झालाय? निधीचा आवाज रडवेला होता. विकास निघतच होता. तो तिला शांत करत म्हणाला, निधी शांत हो, काळजी नको करूस, आम्ही निघतोय ग. ते शेरवानीच्या बटनामुळे उशीर झाला आम्हाला. ते सापडतच नव्हतं ना. विकासने फोन ठेवला आणि निधी दुकानातून बाहेर पडली. रस्ता ओलांडताना तिचं लक्ष समोरून येणाऱ्या ट्रककडे नव्हतंच. ती फक्त विकासच्या शब्दाचा विचार करत होती आणि अचानक एक जोरात झालेल्या धडकेने सगळं शांत झालं. विकास जेव्हा घटनास्थळी पोहोचला तेव्हा तिथे सर्व दृश्य बदललेलं होतं. सगळीकडे रक्ताच्या सडा पडल्या होत्या. निधीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. विकास धावतच आत गेला. निधी शेवटच्या घटका मोजत होती. तिने थरथरत्या हाताने विकासचा हात धरला आणि तेच एक वाक्य उच्चारलं जे विकासला आयुष्यभर छळणार होतं. विकास, तू का उशीर केलास? त्या क्षणी तिने श्वास सोडला. विकास तिथल्या तिथे कोसळला. तो रडला, ओरडला, पण वेळ निघून गेली होती. काही दिवसांनी दुःखाच्या आवेगात विकास पुन्हा त्याच बीचवर येऊन बसला. त्याच्या डोक्यात तेच चक्र सुरू होते. जर मी ते बटन शोधलं नसतं तर माझी निधी माझ्यासोबत असती. अनिकेत त्याला मध्येच थांबवत बोलतो. विकास, ते सगळं ठीक आहे. ते तर माझ्यासमोर घडलं होतं. पण मला सांग, त्या घटनेचा आणि तुझ्या गायब होण्याचा काय संबंध? आणि तू 20 वर्षांनंतरही अजून असाच कसा आहेस? विकास म्हणाला, अनिकेत, तुला आठवतंय आपल्या कॉलेजच्या शेवटच्या दिवशी आपल्या प्रोफेसर कुलकर्णी सरांनी आपल्या क्लासमधील सर्व स्टुडंट्सना केमिस्ट्री लॅबमध्ये बोलवलं होतं? अनिकेत आश्चर्याने विचारतो. हो, माहिती आहे मला. चांगलंच आठवतं तो दिवस. पण त्याचं काय? विकास म्हणाला, तिथूनच तर खरा सर्व खेळ सुरू झाला. आता काय असेल त्या दिवसाचं रहस्य? अनिकेत 40 वर्षाचा आणि विकास अजूनही तोच 20 वर्षाचा तरुण मुलगा. कसा? हे जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजे या कथेचा पुढचा भाग मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येईन. धन्यवाद. आणि मित्रांनो, ही कथा खरोखर खूप छान आहे. त्यामुळे तुम्ही या कथेचा पुढचा भाग ऐकायला विसरू नका.